मुंबई पुणे ई शिवनेरी बसचे आपले पायलट आहेत आजचे. दादा तुमचं नाव काय? बरोबर 7:40ला आपण डिपेंड करतो हॉटेल फूड प्लाझा आणि दादाने आपल्याला ना खास ही सीट दिली आहे इथून मिसिंग लिंक रोड कव्हर करायला. तर चला कोकणात आहे तुम्ही? खेडमध्ये काय बोलतात? खेड मधले ना? कुठे खेडमध्ये? खेडमध्ये बस स्टँडच्या पाठीमध्ये. आपण आता जस्ट ना कामशेत टनल क्रॉस केलाय आणि दादाने आम्हाला ना एक व्हिडिओ दाखवली आहे ह्या रोडची. जेव्हा मागे आता पाऊस पडला होता ना 4-5 दिवस, पूर्ण रोड बंद असेल ना? पूर्ण रोड बंद होता ना? पाणी होतं पाणी होतं ना? या रोडवर एवढं पाणी होतं तिथं हे सगळं पूर्ण भरलो, पलीकडे पण भरलो. ओके चल thank you. भेटू. ओके. पहाटेचे ना 4:30 झालेत आणि मी प्रवास करतोय पहिल्यांदा ई शिवनेरी बसने कुठून मुंबई ते पुणे. तर मी चाललो आहे पुण्याला कामानिमित्त. तर मी म्हटलं की प्रवास करूया, जाऊया पण बसने, कारण की ना ट्रेन बंद आहे. तुम्हाला माहिती असेल सध्या दरड कोसळली आहे. हा व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो ना तेव्हा सर्व काम झालं असेल. सो एकच ऑप्शन आहे ते म्हणजे बस. तर मी प्रवास करतोय ई शिवनेरी बसनी दादर ते पुणे. तर हा माझा प्रवास नेमकी कसा असणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओवर पाहायला मिळेल. तर चला आपण पटकन जाऊया कुठे? दादरला. सगळे 4:30 झालेत आणि दादरवरून ना 4:15 पासून ना बसेस सुरू होतात पुण्यासाठी. आपल्याला टॅक्सी पण ऑप्शन आहे, कॅब पण ऑप्शन आहे, पण आपण कॅबने जात नाही, आपण जातो ई शिवनेरी बसने. तर चला पटकन जाऊया कुठून? दादरवरून पुण्याला. दादर टी जवळ पोचलो आहे आणि इथून आपल्याला बस स्टॉप आहे ना काही अंतरावरच आहे. पण तुम्हाला जर टॅक्सीने प्रवास करत असेल ना मुंबई पुणे तर इथे ना कॅब्स पण अवेलेबल आहेत. पर सीट 500 आणि AC 575 आणि 4 सीट फुल कॅब 2000 असेल. सो चला आपला इथे टॅक्सी अवेलेबल आहेत, बट आपल्याला प्रवास करायचा आहे AC शिवनेरीने. तर चला पटकन जाऊया. फायनली गाईस आपण बसलो आहे दादर TT बस स्टँड. ॲक्च्युली बस डिपोचा नाही आहे, उड्डाणपूल खाली पण तुम्हाला बसेस मिळतात दर 15 मिनिटांनी आहेत. तर चला आपली 5:45ची आहे, रिझर्वेशन नाही आहे, काढायचं आहे. तर बघूया कोणती सीट भेटते. आणि समोर तिकीट फेअर आहे दादर पुणे मार्ग दादर पुणे 590 मेल आणि 393 महिलांसाठी आहे. दादर स्वारगेट पण आहे, ती 692 आहे आणि 325 महिलांसाठी आहे. आपला प्रवास होणार आहे दादर ते पुणे स्टेशन. ह्यावेळी आपला प्रवास होणार आहे MSRTCच्या AC शिवनेरी बसनी. ते पण पहिल्यांदा प्रवास करतो मुंबई ते पुणे. सो मी खूप एक्साइटेड आहे प्रवास करायला. लास्ट टाइम प्रवास केलेला मुंबई ते कणकवली जीवदानी ट्रॅव्हल्सनी. ह्यावेळी प्रवास करतो मुंबई ते पुणे AC शिवनेरी बसनी MSRTCच्या. आणि हा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार मिसिंग लिंक. तर तुम्हाला मी मुंबई पुणे एक्सप्रेस हवेची अपडेट देईन, मिसिंग लिंकची अपडेट देईन. तर चला पटकन प्रवास सुरू करूया. तर बोला गणपती अप्पा मोरया. आणि अशी काही आपली MSRTCची ई शिवनेरी बस ओलेक्ट्रा कंपनीची. ही स्वारगेट दादर आहे, म्हणजे स्वारगेटहून आली आहे. म्हणजे दादर स्वारगेट चेंज होईल इथं पाटक. आणि आपली पाठीमागे ही 5:30ची आहे. ही आता कितीची मला माहीत नाही. सो ही आहे परळ आग्रातली. तर चला पटकन जाऊया आपण कुठे पुढे. तिकीट काढूया, रिझर्वेशन नाही आपल्याकडे. 5:45ची दादर ते पुणे आपल्याला तिकीट भेटली आहे 592ला. आणि रिझर्वेशन नाही आपलं. 33 नंतर सीट्स खाली आहेत, म्हणजे कुठेही बसा तुम्ही. चला पटकन प्रवास करूया. ऑन टाईम आपली बस पण अराईव्ह झाली आहे 5:45ला बरोबर ई शिवनेरी बस. आणि पहिल्यांदा आपला प्रवास होणार आहे मुंबई ते पुणे. फायनली आपल्याला सीट भेटली आहे, विंडो सीट भेटली आहे. पार्टी रिझर्वेशन 33 नंतर रिझर्वेशन नव्हतं. सो कुठेही बसा, तर म्हटलं की विंडो सीट पकडूया. सेकंडला सीट आहे आणि आपला प्रवास होणार आहे पुन्हा एकदा MSRTCच्या ई शिवनेरी बसनी मुंबई ते पुणे. ॲक्च्युली दर 15 मिनिटांनी ना सकाळच्या वेळेत फेऱ्या अवेलेबल आहेत. दर 15 मिनिटांनी स्टार्टिंग फ्रॉम 5:15 ते रात्री 11 वाजेपर्यंत. मुंबई ते पुणे किंवा मुंबई ते स्वारगेट. आणि रिक्लायनिंग सीट्स आहेत आणि लेक रूम बघा. लेक रूम चांगला आहे, स्पेस चांगली आहे आणि ते वर AC फ्लॅब आहे. सो आपला प्रवास होणार आहे ह्या विंडोमधूनच. कॅबिन व्ह्यू आपल्याला शक्य तेवढा नाही पाहायला भेटणार, बघा मिसिंग लिंक आपल्याला कव्हर करायला भेटलं तर. बट इथूनच विंडो मार्फत आपण ना पूर्ण प्रवास जर्नी कव्हर करूया. पुढे सगळं रिझर्वेशनवाले आहेत आणि पार्टी 33 नंतर ना बस खाली आहे. सो आपली सीट आहे किती नंबर माहिती आहे? विंडो 37. साधारण 10 मिनिटं डिलेने आपली बस पण डिपार्ट झाली 5:55ला बरोबर दादर TTच्या बेस्टी बस स्टँडवरून. पाच ते 6 किलोमीटर प्रवास करून आपला पहिला हॉल्ट आहे मैत्री पार्क ST स्टँड. आणि इथे ना प्रवासी आहेत, तर बऱ्यापैकी पुन्हा गाडी भरू शकते. तर आपला पहिला हॉल्ट आहे मैत्री पार्क ST बस स्टँड, जो की सायंच्या इथे. 2 मिनिटं हॉल्ट करून आपली
बस पण डिपार्ट झाली बरोबर 6:15 वाजता चेंबूर मैत्री पार्क. आणि आता उजेडाला पण सुरुवात झाली आहे. मैत्री पार्क नंतर आपला सेकंड हॉल्ट आहे वाशी नाका आणि हा आपल्या समोरचा असा बस स्टँड. तर आता आपण क्रॉस केला जस्ट अटल सेतू. ही गाडी अटल सेतूवरून जाते नाही की वाशीवरून. अटल सेतून जाऊन पुढे मग वाशी नाकाला येते. ते तिथं दुसरा हॉल्ट आहे मैत्री पार्क चेंबूर वाशी नाका. त्यानंतर आपलं सेकंड थर्ड हॉल्ट असेल कदाचित कलंबोली. आपण कनेक्ट करून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तिथून आपल्या प्रवासाची सुरुवात होईल. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. हा खालना रस्ता गेला कुठे मनसे फाटा ओल्ड मुंबई पुणे हायवे मुंबई गोवा हायवे राईटला आणि यावरून एक्सप्रेस हायवे. साधारण 80 किलोमीटर प्रवास करून आपण पोहोचलोय फूड प्लाझा. टोटल ना प्रवास मुंबई ते पुणे 160 किलोमीटर आहे. त्यातून आपला ना 80 किलोमीटर प्रवास हा कंप्लीट झालाय. दादर चेंबूर मैत्री पार्क असेल तुमचा वाशी नाका असेल नंतर कलंबोली करून आपण पोहोचलोय हॉटेल फूड प्लाझा. तर चला नाश्ता नाही करायचा जेवायचं नाहीये थोडंफार फक्त चाय वगैरे पिवा भेटली तर आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. सकाळच्या बरोबर ना 7:30 झाले आहेत आणि आज सोमवार असल्यामुळे ना गर्दी पण नाही आहे फूड प्लाझाला. फक्त आपली एकच गाडी उभी आहे अराईव्ह झाली आहे फूड प्लाझाला. सो आपण लास्ट टाइम ना पलीकडे थांबलेलो पण आता इथे पण हे लोकांनी वाटतं नवीन बांधलं की मला माहीत नाही. आणि बाहेरून ना आपल्या MSRTCच्या ई शिवनेरी बसचा आहे एक्सटिरियर बघा ओलेक्ट्रा कंपनीची. शिवाजीनगर आग्रातली ही गाडी. आपण सकाळी पहिली ती परळ आग्रातली होती. 80 किलोमीटर प्रवास करून ना आपण पोहोचलो फूड प्लाझाला. इथून आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तर स्टार्ट झालंच आहे. होपफुली आपण आता बायपास सोडला. आता आपला पुढचा प्रवास होईल थेट पुण्याच्या दिशेने आणि आपल्याला आता लागेल मिसिंग लिंक रोड. आणि तुम्हाला माहिती असेलच आज तारीख आहे 13 तारीख आहे आणि ना दरड कोसळली होती काही दिवसापूर्वी. तर तुम्हाला मी ती पण दाखवतो. बरोबर 7:30 वाजता ना अजून एक अराईव्ह झाली आहे ई शिवनेरी बसच. ही दादर स्वारगेट आहे. बरोबर 7:30 वाजलेत आणि आपली इथे आता थोड्या वेळात डिपार्ट होईल. फक्त 10 मिनिटं हॉल्ट असतो आणि पटकन डिपार्ट होते बस. मुंबई ते पुणे प्रवास करायचा असेल ना तर तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत. त्यातून एक ऑप्शन म्हणजे दादर ते पुणे. दादर ते पुणे साधारण प्रवास 160 किलोमीटर आणि तिकीट फेअर पडतं साधारण 590 to 600 रुपये आणि महिलांसाठी हाफ तिकीट आहे. तर चला आपली बस पण डिपार्ट होते बरोबर 10 मिनिटं हॉल्ट करून. आपली बस पण डिपार्ट व्हायला रेडी आहे. बरोबर 10 मिनिटं हॉल्ट करून तिथून फूड प्लाझावरून मुंबई पुणे ई शिवनेरी बसचे आपले पायलट आहेत आजचे. आता तुमचं नाव काय? राहुल पाणी ना. किती किलोमीटर आता येते आपला प्रवास बाकी आहे? तरी एक 80 किलोमीटर. 80 किलोमीटर बाकी आहे ना. चालेल 9 पर्यंत पोहोचू ना 9 साडेनऊ पर्यंत. चालेल चला. बरोबर 7:40 आपण डिपार्ट करतो हॉटेल फूड प्लाझा आणि दादाने आपल्याला ना खास ही सीट दिली आहे इथून मिसिंग लिंक रोड कव्हर करायला. तर चला आता आपण कॅबिन व्ह्यूमधून पुन्हा एकदा दर्शन करतो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं. चला आता आपण जस्ट डिपार्ट करतोय मिसिंग फूड प्लाझा हॉटेल फूड प्लाझा. फायनली आपण कनेक्ट केलं पुन्हा एकदा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बरोबर 7:45 आणि आज पूर्ण झाले. लास्ट टाइम आपण प्रवास केला होता ना मुंबई टू सातारा
खूप जास्त रश होती आणि आज पूर्ण खाली आहे आणि बाजूनी बाजू होते देवासी. साधारण किती किलोमीटर आहे? 10 किलोमीटर मध्ये आहे. बोगदा आहे ना. टोटल 10 किलोमीटरचं अंतर आहे बोगदा आहे. आता कुठे बाहेर पडेल? कुठे बाहेर पडेल ते? लोणावळ्याच्या बाहेर. आणि आपल्या ह्या रूटला टोल किती आहेत? ह्या रूटला टोल किती आहेत? ह्या रूटला टोल किती आहेत? आपल्याला पण आहे आणि पण एम एस साईडचा पण पडतो. एम एस साईडचा पण पडतो. गव्हर्नमेंटला काय बेनिफिट नाही. अच्छा रिइन्व्हेस्टमेंट होतो. ओके. अजून ना 6 किलोमीटर बाकी आहे. 4 किलोमीटर झालं कवर. 6 किलोमीटर बाकी आहे आणि साधारण आपल्याला 45 मिनिटचा अंतर वाचतो. साधारण 45 मिनटं वाचतात. 45 मिनटं वाचतात. दरड कुठे कोसळलेली? दरड कुठे कोसळलेली? दरड कुठे कोसळलेली ती? आता दोन्ही चालू आहेत ना? फायनली सुमारे 10 किलोमीटरचा टनल क्रॉस करून एक्झिट घेतला आहे आपण. सकाळचे ना 8 वाजलेत आणि वातावरण बघा मस्त. पाऊस नाही आहे ॲक्च्युली. पाऊस नाही म्हणून हा बेनिफिट आहे. आणि समोर बघा फॉग वगैरे पण आहे. इथून पुणे फक्त 56 किलोमीटर आहे. कोल्हापूर 280 आणि सातारा 160 किलोमीटर. आणि स्पीड बघा 80 फॉर हेवी व्हेकल्स आणि 100 4 व्हीलरसाठी, स्मॉल व्हेकलसाठी. कोकणात आहे तुम्ही? खेडमध्ये. काय बोलतात? सो गाईस आपले पायलट दादा पण कोकणातलेच आहेत. खेडमधले ना? कुठे खेडमध्ये? खेडमध्ये बस स्टँडच्या पाठीमध्ये. बरं. ह्याच रूटला असतात? मुंबई पुणे मुंबई. किती डेली? एकच अपडाऊन ना? डेली 2 ट्रिप. 2 ट्रिप? जायचं परत जायचं. 3 फेऱ्या. अच्छा. पुण्याला मग स्टे हा. आणि परत नेक्स्ट डे परत मुंबईला. बरं. सो पायलट दादा पण कोकणातलेच आपल्या खेडमधले आहेत. कोकणात नाही, कोकणाचा रूट कोकणात होतो. जय गणेशला कंपनी होती. अच्छा.
काही दिवस महामंडळ पण बरं खेळ डेपोत होता आपला खेळ डेपोला खेळ ते जळगाव. काहीच आपण आता जस्ट ना कामशेत टनल क्रॉस केलं आहे आणि दादाने आम्हाला ना एक व्हिडिओ दाखवली आहे ह्या रोडची जेव्हा मागे आता पाऊस पडला होता ना 4-5 दिवस. पाणी बघा पूर्ण पाणी भरलं आहे पूर्ण रोडवर पाणी हा भरलं होतं. पूर्ण रोड बंद असेल ना पूर्ण रोड बंद होता ना पाणी होतं पाणी होतं ना दोन्ही रोड प्यात होतं दोन्ही रोड पूर्ण रोड बंद होता इकडेच बंद केला होता निघले बंद केला पावसाळ्यात. पण ओसरलं का नंतर लगेच नंतर असं नाही एक दिवस पूर्ण रोड बंद होता. म्हणताय पूर्ण चाललाय हा रोड हा या रोडवर एवढं पाणी होतं गेलं हे सगळं पूर्ण भरलं होतं. पलीकडे पण भरलं होतं. बरं मी कोकणात होतो पुण्यात असेल तुम्ही कोकणात होतो देवगडला होतो. हे सगळं भरून आलं होतं. पाणी आलं हे सर्व अच्छा दादा म्हणतायत की इथे सर्व ना पूर्ण जाम झालेलं म्हणजे पाणी ना पूर्ण तुंबलेलं इथे परिसर आणि बरेच दिवस लागले ओसरायला पाणी. सो आता रस्ता तर क्लिअर आहे बट जेव्हा जेव्हा पाऊस पडेल ना पुन्हा एकदा तेव्हा पुन्हा एकदा ही परिस्थिती येईल. आणि तिथे समोर बघा लहान लहान वॉटरफॉल्स आहेत. हा कोणता टोल नाका तळेगाव टोल नाका. तळेगाव ना साधारण किती टोल नाके आहेत ह्या रूटला 2 टोल नाके मुंबई पुणे एक खालापूरला आहे आणि एक इथं आहे तळेगाव ना 700 रुपये ना जाऊन येऊ. इथं पाणी होतं तेवढ्या हॉटेलला इकडलं पाणी सगळं जातं. इथे साईडला रोडले माळारी माती बरं आता जेव्हा तिथे काहीच 3, 4, 5 जुलै महिन्यात जेव्हा पाऊस पडला होता ना तर माझे दादा म्हणत आहेत की ते पूर्ण पाणी साठलेलं पूर्ण आणि एकच लेन चालू होता तिकडचा जाण्यासाठी. सो ही परिस्थिती आहे आपल्या मुंबई पुणे हायवेची कारण बाजूला ना पाणी जाण्यासाठी काही बनवलं नाही आहे. अच्छा कुठच्या आहे हॉटेलला या हॉटेलला दादा म्हणतात की कमरे इतकं पाणी होतं. हे हॉटेल कोणतं आहे फूड कार्निवल विजयानंद मुंबई हैदराबाद. तळेगावच्या अगोदरच ना आपलं MCAचं क्रिकेट स्टेडियम पुण्यातलं सो आपला फर्स्ट हॉल्ट होता वाकड. सो आता आपण ना पुण्यामध्ये एंटर केलं आहे आणि आपला फर्स्ट हॉल्ट होता वाकड. 2 मिनटं हॉल्ट करून आपण डिपार्ट झालो आहे. आता नेक्स्ट कोणतं हॉल्ट आहे नेक्स्ट हॉल्ट कोणतं आहे वाकड वाकड ब्रिज वाकड ब्रिज ना वाकड ब्रिज नंतर औंच नंतर मग नंतर शिवाजीनगर शिवाजीनगर पुणे. चला
हॉल्ट वाकड ब्रिज. पुन्हा एकदा 2 मिनटं हॉल्ट घेऊन आपण डिपार्ट करतो आहे थेट औंजला. तिथून लेफ्ट मारून हा सर सातारा आहे ना, सातारा बेंगलोर ना. आणि आता लेफ्ट मारून औंज, शिवाजीनगर आणि मग पुणे. चालेल दादा, ओके चल thank you. भेटू ओके पुन्हा एकदा. तुमचं नाव सांगित काय? राहुल. राहुल ना. चालेल, आता कुठे? दापोली की पुणे? खेडला. खेडला. नाही आता कुठे? आता ठाणे. ठाणे पुन्हा. चालेल. चालेल, चला, चल मग ओके. भेटू. चला. बरं वाटलं प्रवास करून. चला बाय. बरोबर 9:15 वाजता आपण पोचलो आहे पुणे रेल्वे स्टेशन बस स्थानक. आणि आपण प्रवास केलेला मुंबई ते पुणे ई शिवनेरी बसनी, ओलेक्ट्रा कंपनीची. तर चला. आणि असं काही पुणेचं रेल्वे स्टेशन, इथे बऱ्याच गाड्या लागल्या आहेत. दादर पुणे असतील, अजून पुणे स्वारगेट आहे, बऱ्याच आहेत. तर चला. आणि समोर बघा पुणे ते मडगाव. चलो बाय. चला बाय बाय. सो चला आता आपण पुढचा जर्नी कंटिन्यू करूया. सो पुन्हा एकदा रिटर्नचा प्रवास करतो आहे. कुठून? मुंबई ते पुणे ते मुंबई. तर आय होप तुम्हाला हा प्रवास आवडला असेल. ई शिवनेरी बसचा मुंबई ते पुणे पुन्हा रिटर्न प्रवास करतो आहे मी पुणे टू मुंबई ई शिवनेरी बसनी. तर हा प्रवास मग कसा वाटला मग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करून शेअर करा. आपण भेटू एक नवीन प्रवास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय. टेक केअर.